मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, मंत्री छगन भुजबळांचं विधान. आमची लायकी काढणारा तो कोण, आधीच मरकट त्यात मद्य प्यायल्यासारखं बोलतो, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल. मागासलेल्यांना आरक्षण मिळायला लागल्यावर ओबीसी आरक्षणात वाटेकरी आले, छगन भुजबळांचं वक्तव्य. मागासवर्ग आयोगात गडबड सुरू तर धमक्या देऊन आरक्षण मागणं चुकीचं, मंत्री भुजबळांची टीका. मराठा समाजाला आमचा विरोध नाही, आमचा विरोध झुंडशाही आणि दादागिरीला, भुजबळांचं वक्तव्य. शिंदे समितीकडून खोटे कुणबी दाखले देण्यात येत आहेत. एकीकडे सराटे ओबीसींच्या आरक्षणाला विरोध करतात, दुसरीकडे ओबीसीतनं आरक्षण मिळवण्याचा अट्टहास, छगन भुजबळांचं वक्तव्य. मनोज जरांगेंच्या वक्तव्यांचा मंत्री भुजबळांनी वाचला पाढा. तुम्हाला काय बघणार, तुझी तब्येत सांभाळ, तुझी दादागिरी सहन करणार नाही, जरांगेंना भुजबळांचा इशारा. भिवंडीमध्ये ओबीसी सभेच्या व्यासपीठावर नाराजी नाट्य. आगरी सेना प्रमुख राजाराम साळवींना भाषण थांबवण्याची चिठ्ठी दिल्यानं नाराजी, छगन भुजबळांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न. राज्यामध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणकर्त्यांना सरकारने त्रास देऊ नये, मनोज जरांगेंचं सरकारला आवाहन. दाखल केसेसमधल्या आंदोलकांना अटक करू नका, जरांगेंचा सरकारला इशारा. सरकारने 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्यावं, मनोज जरांगेंची मागणी. तर यावेळी 1 तास देखील वेळ वाढवून दिला जाणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा. 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला 100% आरक्षण द्या, 24 डिसेंबरपर्यंत सापडलेल्या नोंदीच्या आधारे आरक्षण द्या, मनोज जरांगे यांची सरकारकडे मागणी. 54 लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी सांगितलं, मनोज जरांगे यांची माहिती. सरकार डेडलाईन ओलांडणार नाही, मात्र दगाफटका झालाच तर आम्ही सज्ज, मनोज जरांगे यांचा इशारा. 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमचा फेरविचार करा, गिरीश महाजन आणि भुमरेंच्या शिष्टमंडळाची जरांगेंना विनंती. अजित शेळके या तरुणाने लिहिलं जरांगेंवर रॅप सॉन्ग, मराठ्यांचा ढाण्या वाघ आला. हे रॅप सॉन्ग सोशल मीडियावर व्हायरल. ओबीसीतून मराठा आरक्षणाची जरांगेंची मागणी, जरांगेंच्या मागणीचा ओबीसी बचाव परिषदेकडनं निषेध. एल्गार परिषदेतनं ओबीसींमध्ये जनजागृती करणाऱ्या छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांचं अभिनंदन. काही जण म्हणतात मी 83 वर्षांचा झालो पण मी अजूनही तरुण, खासदार शरद पवारांचा विरोधकांना टोला. तर नवा इतिहास घडवून आणणार, शरद पवारांचा इशारा. उपोषणावर लाठीमार झालेला तुम्ही कधी पाहिलाय का, आमदार बच्चू कडूंचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल. तर फडणवीसांनी भूमिका बदलायला नको होती, बच्चू कडूंचं वक्तव्य. मी मराठा ही जात मानत नाही, मराठा जर जातीवाचक वाटत असेल तर तुम्हाला राष्ट्रगीतातनं हा शब्द काढावा लागेल, बच्चू कडूंचं सरकारला आव्हान. तर जरांगे पाटलांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर ठाम, बच्चू कडू यांचं वक्तव्य. समाजात तेढ निर्माण होऊ नये ही काळजी सर्व नेत्यांनी घ्यावी, बच्चू कडूंचं राज्यकर्त्यांना आवाहन. जर गावखेड्यावर याचे परिणाम झाले तर ते विझवता येणार नाहीत, बच्चू कडूंचा इशारा. 10 वर्षापासून भाजपचं सरकार आहे पण टीका करायला शरद पवार लागतात, सुप्रिया सुळेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला. देशातली बेरोजगारी ही संसदेच्या घुसखोरीचं मुख्य कारण, 2 कोटी लोकांना सरकार रोजगार देणार होता, त्याचं काय झालं, खासदार संजय राऊत यांचा सवाल. मुंबई ही मराठी माणसांची, एका भांडवलदाराच्या घशात ती जाऊ देणार नाही, खासदार संजय राऊत यांचा इशारा. कालचा मोर्चा हा धारावी बचाव मोर्चा नव्हे तर मातोश्री बचाव मोर्चा, भाजप आमदार नितेश राणेंची टीका. ड्रग्ज प्रकरणी अंधारेंनी केलेल्या आरोपावरून भाजप आमदार देवयानी फरांदे आक्रमक, सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग आणणार असल्याची फरांदेंची माहिती. मी काही चुकीचं केलेलं नाही, तुम्हाला जी कार्यवाही करायची आहे ती करा, मी सामोरं जायला तयार, हक्कभंगासंदर्भात सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. मुलुंडमध्ये मुंबई मनपाच्या प्रकल्प बाधितांच्या वसाहतीला स्थानिकांचा विरोध, मुलुंडकरांचं प्रकल्पाविरोधात ठिय्या आंदोलन.
आंदोलनामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या देखील सहभागी. विमानातल्या तांत्रिक बिघाडामुळे उद्धव ठाकरेंचा नांदेड दौरा रद्द. माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलीच्या विवाहाकरता ठाकरे नांदेडमध्ये राहणार होते उपस्थित. गडचिरोलीच्या कोनसरीतील लॉयड मेटल्सच्या स्टील प्लांटची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी. तर सुरजागडमधील लोह खनिजावर कोनसरी येथे प्रक्रिया केली जाणार. भाजपत राहून एकनाथ खडसेंनी चोऱ्या आणि आर्थिक घोटाळे केले, त्यामुळे त्यांना पक्षातनं हाकलून दिलं. मंत्री गिरीश महाजनांची टीका. तर दाऊदचा आरोप झाला म्हणून खडसेंचा राजीनामा घेतलेला नाही, महाजनांचं वक्तव्य. मराठा आरक्षणाबाबत सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे, मंत्री गिरीश महाजनांची माहिती. तर राज्य सरकार आणि न्यायमूर्ती शिंदे समितीकडनं आरक्षणासाठी अतिशय वेगवान काम, मंत्री महाजनांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, मात्र ठाकरे सरकारने न्यायालयात आरक्षण टिकवलं नाही, मंत्री गिरीश महाजनांची ठाकरे सरकारवर टीका. नितेश राणेंनी आरक्षणावर भूमिका घेताना कोकणातल्या जनतेला विचारलं का? आमदार वैभव नाईक यांचा नितेश राणेंना सवाल. तर कोकणातल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, नाईक यांचं वक्तव्य. सुधाकर बडगुजर प्रकरणी उपमुख्यमंत्री फडणवीसच नितेश राणेंच्या मागचे सूत्रधार, ठाकरेगडाचे आमदार वैभव नाईक यांचा आरोप. तर नितेश राणे मंत्रिपदासाठी पक्षाची लाचारी करतात, नाईकांची नितेश राणेंवर टीका. पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्राच्या जखमीवर मीठ चोळण्याचं पाप, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका. तर मुंबई अदानींच्या नावाने करण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न, पटोलेंचं वक्तव्य. नागपूर अमरावती रोडजवळील बाजारगाव इथे सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट. स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू. नागपुरात झालेल्या स्फोटाची अनिल देशमुख यांच्याकडनं पाहणी. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला. नागपूरमधल्या स्फोटातल्या मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. नागपुरातल्या सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीतल्या स्फोटाची एटीएस कडून पाहणी. नागपूरच्या बाजारगाव इथल्या स्फोटातल्या कुटुंबाचं चक्काजाम आंदोलन. नागपूर अमरावती हायवेवरील वाहतूक गावकऱ्यांनी थांबवली. ठाण्यातील प्रिया सिंग हल्ल्याप्रकरणी 3घांवर गुन्हा दाखल. या प्रकरणी आता एसआयटीचीही स्थापना. ठाण्यातल्या प्रिया सिंगचे पोलिसांवर आरोप. मराठीतून लिहिलेल्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी पोलीस माझ्यावर दबाव टाकत होते, प्रिया सिंगचा आरोप. ठाण्यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली प्रिया सिंगची भेट. गायकवाड नावाच्या मुलाकडनं प्रिया सिंगला जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. विदर्भामध्ये अधिवेशन सुरू, मात्र विरोधी पक्ष कुठेही दिसत नाही, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची टीका. तर विरोधी पक्ष सत्तेत विलीन झाल्याचं दिसतं, आंबेडकरांचं वक्तव्य. लोकप्रतिनिधींबद्दल सर्वसामान्यांमध्ये रोष, जनतेला बदल हवाय. मनसे आमदार राजू पाटील यांचा खासदार श्रीकांत शिंदेंसह आदित्य ठाकरेंना टोला. जोपर्यंत जेहे कठापूरचं पाणी हिंगणीत सुटत नाही, टेंभूच्या योजनेचं भूमिपूजन करत नाही, तोपर्यंत आपण निवडणूक लढणार नाही, भाजप आमदार जयकुमार गोरे यांचं प्रतिपादन. अहमदनगरच्या कर्जत जामखेड औद्योगिक वसाहतीसाठी बैठक. आमदार राम शिंदे, कर्जतमधील अधिकारी आणि ग्रामस्थ यांची उपस्थिती. औद्योगिक वसाहतीसाठी नवीन जागेसंदर्भात चर्चा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईतल्या 4 परिमंडळात स्वच्छता मोहीम. मुख्यमंत्र्यांसह पालिका आयुक्त आणि स्थानिक आमदार खासदार यांची उपस्थिती. ईडीच्या ताब्यात असलेले सदानंद कदम यांचं खेड इथलं साई रिसॉर्ट देखील वादाच्या भोवऱ्यात. रिसॉर्टचं काही बांधकाम अनधिकृत. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या निकालाने बांधकाम परवानगी रद्द. श्रीराम अक्षता यात्रा ठाण्यात दाखल. यात्रा जेव्हा ठाण्यामध्ये आली तेव्हा धर्मवीर आनंद दिघेंनी एक चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. मुख्यमंत्र्यांकडून आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी. मुंबईच्या चेंबूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद. सांगलीच्या जत तालुक्यातल्या 8 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला. म्हैसाळ सिंचन योजनेमधनं मायथाळ कॅनलमधनं 8 गावांना पाणी सोडलं. राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत पाणीपूजन सोहळा संपन्न. आपचे खासदार राघव चड्डा साई दरबारी. साईबाबांची शिर्डी माझं पंढरपूर ही आरती करून घेतलं साईंचं दर्शन. देशातली सर्वात सुरक्षित इमारत ही संसदेची. महत्वाची इमारत जर सुरक्षित नाही तर देश कसा सुरक्षित असेल? खासदार राघव चड्डांकडून प्रश्न उपस्थित. मुंबईच्या बोरिवली आणि कांदिवलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. राजू नालीन आणि विकी मोकल यांचा शिंदे गटात प्रवेश. एकूण 1000 शिवसैनिकांचा रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश. विराड मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट. नागपुरातल्या देवगिरी निवासस्थानी बैठक. मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची मोर्चेकरांची माहिती. 19 डिसेंबरला इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक. उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊतही उपस्थित राहणार. नागपुरातून ठाकरे दिल्लीला रवाना होणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सांगलीच्या दौऱ्यावर. लोकमान्य टिळक स्मारक मंदिराला भेट. ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी. पोलिसांचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाकडे पत्रव्यवहार. बडगुजर आणि सलीम कुत्ता यांची ओळख कशी झाली याचा तपास सुरू. ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणींमध्ये वाढ. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. एसीबी कडून देण्यात आलेली तक्रार. बीडच्या माजलगावात जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या 17 संशयित आरोपींना जामीन मंजूर. माजलगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय. 30 ऑक्टोबरला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जाळपोळ आणि दगडफेक. प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल. 30 वर्षीय डॉक्टर महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाल्याची माहिती. सज्जन जिंदाल यांनी कार्यालयात बलात्कार केल्याचा पीडितेचा आरोप. अमरावतीच्या हनुमानगडी इथे शिवपुराण महाकथेला उत्साहात सुरुवात. जिल्ह्यासह देशभरातून लाखो भाविक कथा ऐकण्यासाठी अमरावतीमध्ये दाखल. महाराष्ट्रातील 300 शिवभक्तांनी पूर्ण केली दक्षिण दिग्विजय मोहीम. हिंदवी परिवाराकडनं पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन. डॉ. संभाजी भोसले आणि कार्याध्यक्ष अमोल मोहिते यांचं नियोजन. जळगावच्या 40 गावात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक. दुधाला समाधानकारक भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध. सरकार बाजार समितीत उतरून कांदा खरेदी करू शकत नाही. नाफेडच्या व्यवस्थापकीय संचालकांची माहिती. तर साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्यानं शेतकऱ्यांनी धान्य भांडार योजनेचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांना आवाहन. पंढरपूरचे विठुराय 1 महिन्याच्या विश्रांतीसाठी पोहोचले निसर्गरम्य विष्णुपदावर. संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात देव या निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या शांत वातावरणात विश्रांती घेतात अशी मान्यता. जेजुरीच्या खंडोबागडावर चंपाषष्ठी उत्सव. चंपाषष्ठी निमित्ताने खंडोबाला फळांची आणि फराळाची आरास. चंपाषष्ठी उत्सवानिमित्ताने जेजुरी गडावर भाविकांची गर्दी. दिवसभरात साधारण 2 लाख भाविक दर्शन घेतील असा मंदिर प्रशासनाचा अंदाज. कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी. डॉल्फिन सफर, पॅराग्लायडिंग, फ्लाय बोर्डिंग, समुद्री साहसी खेळाला पर्यटकांची पसंती. कोकणातल्या माळरानावर असलेल्या कातळ शिल्पावर माहितीपट येणार. कातळ शिल्पाचा अभ्यास करण्यासाठी भारतासह जगभरातल्या पर्यटकांच्या भेटी. कोकणामध्ये थंडीची चाहूल. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या गावांमध्ये धुक्याची चादर. रत्नागिरीतल्या करबुडे फाट्याहून उक्षी गावाकडे जाणारे रस्ते धुक्यामध्ये हरवले. नांदेडच्या नायगावचे भाजप आमदार राजेश पवार हे भाजप कार्यकर्त्याऐवजी काँग्रेसच्या लोकांना पोसत असल्याचा आरोप. भाजपच्या बैठकीत आमदारावर टीकास्त्र. व्हिडिओ व्हायरल. हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर आणि नेरुळ खारकोपर दरम्यान रुळांची वेगक्षमता वाढवली जाणार. वेगक्षमता 105 किलोमीटर प्रति तास करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. यामुळे हार्बर मार्गावरच्या प्रवासात 15 मिनिटांची बचत शक्य होणार.
अंधेरीतील गोखले पुलाच्या कामासाठी आज आणि उद्या ब्लॉक. पश्चिम रेल्वे मार्गावरील रात्री उशिरा आणि सोमवारी पहाटे सुटणाऱ्या 8 लोकल फेऱ्या रद्द. भंडाऱ्यामध्ये धान विक्री केंद्रांवरील सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी मेटाकुटीला. शेतकऱ्यांच्या धान विक्री केंद्रावर चक्रा. प्रस्तावित वाढवण बंदराची जनसुनावणी पुढे ढकलली. 22 डिसेंबरला होणारी जनसुनावणी 19 जानेवारीला होणार. संतनगरी शेगाव करता आता वंदे भारत ट्रेन धावणार. मुंबई आणि पुण्यातल्या गजानन भक्तांसाठी होणार सुविधा. गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळी प्रमुखास तेलंगणातनं अटक. मुंबई पोलिसांची कारवाई. पुण्यामध्ये भोंदूगिरीचा प्रकार उघड. तरुणाला 1.5 लाखाचा गंडा. पाय धुतलेलं पाणी प्यायला देत भोंदूगिरी स्पर्धा परीक्षार्थी तरुणाची मांत्रिक महिलेकडून फसवणूक. जुन्या भांडणाच्या रागातनं मुरबाडमध्ये माजी सभापतीने छाटले तरुणाचे हात. गावातल्या तरुणावर भर रस्त्यात आपल्या साथीदारांच्या मदतीने तलवारीने वार. दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. माजी सभापती श्रीकांत धुमाळ फरार. नेरूळमध्ये अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या परिवाराकडनं शरीराचं अवयव दान. 3 ते 4 व्यक्तींना मिळणार जीवदान. मुंबईतील कैलासनगर परिसरात जिओ आणि एअरटेल कंपनीच्या मोबाईल नेटवर्क टॉवरला आग. अग्निशमनकडनं आगीवर नियंत्रण. डहाणूच्या कैनाड परिसरात बिबट्याची 2 पिलं आढळल्यानं खळबळ. वन विभागाकडनं शोध मोहीम सुरू. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. गुजरातच्या सुरतमधील डायमंड बोर्सचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचीही उपस्थिती. गुजरातच्या सुरतमधील सुरत विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन. पंतप्रधान मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची उपस्थिती. काँग्रेस कार्यसमितीची 21 डिसेंबरला बैठक. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बैठक बोलावल्याची माहिती. बैठकीत 5 राज्यातल्या निवडणूक निकालांवर चर्चा. संसद सुरक्षाभंग प्रकरणानंतर सर्व खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं पत्र. उच्चस्तरीय समितीकडनं चौकशी सुरू. संसदेमध्ये घडलेली घटना चिंताजनक. सभापतींकडनं आवश्यक ती पावलं उचलली जातील. पंतप्रधान मोदींची एका वृत्तपत्राला माहिती. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो. रोड शो दरम्यान पंतप्रधानांच्या ताफ्याने रुग्णवाहिकेला दिला मार्ग. जोहान्सबर्गच्या पहिल्या वनडेत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सनी विजय. अर्शदीप आणि आवेश खानच्या धारदार वेगवान माऱ्यासमोर आफ्रिकन आर्मी 116 धावात गारद. भारताकडून 2 फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पार. आपकडून खासदार राघव चड्ढा यांची राज्यसभेतल्या पक्षनेतेपदी नियुक्ती. संजय सिंग आजारी असल्यानं राघव चड्ढांची नियुक्ती. सूत्रांची माहिती. मध्य प्रदेशात पराभवानंतर कमलनाथ यांना धक्का. कमलनाथ यांची प्रदेशाध्यक्ष पदावरनं उचलबांगडी. जीतू पटवारी मध्य प्रदेशचे नवे प्रदेशाध्यक्ष. छत्तीसगडमधल्या पराभवानंतर काँग्रेसकडनं राज्यातल्या नेतृत्वात खांदेपालट. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आता मुख्य भूमिकेत नाहीत. छत्तीसगड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चरणदास महंत विरोधी पक्षनेते. अदानी समूहाच्या पारड्यात आणखी एक मीडिया कंपनी IANS इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मिळवली मोठी हिस्सेदारी. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये हंगामातील पहिली बर्फवृष्टी. गुलमर्गमध्ये ही हलकी बर्फवृष्टी सुरू. बर्फवृष्टीमुळे सगळीकडे बर्फाची चादर. तामिळनाडूच्या तिरुनेलवेलीमध्ये मुसळधार पाऊस. पूरसदृश्य परिस्थिती. धबधबेही प्रवाहित. व्हॉट्सअपचं नवं फीचर लवकरच. आता स्टेटस ठेवण्यासाठीची पद्धत बदलणार. सॅम बहादूर चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. सॅम बहादूरने आतापर्यंत जमवला 90 कोटींचा गल्ला. अभिनेता रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाला सिनेमागृहात 15 दिवस पूर्ण. चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई 484 कोटींवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.